नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये स्वतः काही निर्णय थोडे कठोरपणाने घ्यायला शिकलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी शिस्त असणं जेवढं गरजेचं आहे तर ती शिस्त पालन करणे ते पण तेवढंच गरजेचं आहे. आणि ते आपल्या हाताखालच्या लोकांना तुम्हाला समजून द्यावं लागेल आणि त्यांच्याकडून तसं करून घ्यावं लागेल. असं या दोन ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला सांगतो आहे. कारण शिस्त कागदावर राहते, जर त्याचं पालन केलं नाही तर, आणि ते आपल्यासाठी असह्य होईल. तर ती जर अशी गोष्ट म्हणून आपली कालवा व्हायला नको असेल तर वेळोवेळी लोकांना त्याविषयी जागृत करून देणं आणि त्या गोष्टी वेळच्या वेळी करून घेणं हे आपलं सिनियर म्हणून काम ठरतं. म्हणून अशा पोझिशनला जे लोक आहेत त्यांनी शिस्तप्रियतेकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागेल. म्हणजे लोकांना त्याबाबतीत सावध करावं लागेल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी काही गोष्टी अगदी सहजपणे वावरल्या किंवा सहजपणे घडतायत असं वाटलं तरी तसं नाही आहे. त्याच्यामध्ये आर्थिक बळ जे आहे ते बळ कमी असणं किंवा जास्त असणं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जे आर्थिक बळ तुम्हाला चांगलं असेल तर ते तुम्हाला सपोर्टिव्ह होईल. जर शेवटच्या पंधरवड्यात ते कमी असेल, म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात ते कमी असेल, तर काही गोष्टी तुमच्या मनात ठरलेल्या पण वेळच्या वेळी होणार नाही. एकंदरीतच मिथुन राशीच्या व्यक्तींना दुसरा पंधरवडा आहे तो पहिल्या पंधरवड्यापेक्षा जास्त चांगला आहे असं मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये त्यांना विविध आयडियाज त्यांच्या डोक्यात येणे, आयडिया डोक्यात आली की त्याप्रमाणे ते कशी परिपूर्ती होईल याचा निर्णय घेणे, या गोष्टीसाठी आपण स्वतः लक्ष घालणे, जागरूक राहणे, अशा गोष्टी दिसतात. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांनी स्वतः नवग्रह स्तोत्र रोज वाचावं. एकदा सकाळी आंघोळ झाल्यावर, एकदा झोपण्यापूर्वी कमीत कमी 2 वेळा नवग्रह स्तोत्र वाचावं. कारण ग्रहांची मैत्री खूप काही अनुकूल एकमेकाला दिसून येत नाही, आणि ग्रहांची मैत्री नसली की मग आपल्याला अनुकूल गोष्टी घडत नाहीत. आपल्या हाताखालचे लोक आपल्याला तेवढी साथ देत नाहीत किंवा आपली संगत सोडतात किंवा संगत सोडण्याबरोबर दूषण देतात असंही या ठिकाणी सांगता येतं. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांना बाकीच्या लोकांचं सहकार्य मिळवायला थोडं जड जातं, किंवा ते मिळवायचं असेल तर अगदी त्यांची हाजी करावी लागते असं दिसून येतं. म्हणून नोकरदार व्यक्तींनी थोडं या गोष्टींसाठी सावध राहावं. ज्यांचे स्वतःचे उद्योग आहेत किंवा जे लघुउद्योजक आहेत, काही दीर्घ उद्योजक, मोठे उद्योजक आहेत, त्यांनासुद्धा या महिन्यामध्ये काम करत असताना बऱ्याच वरखाली होणाऱ्या कामाचा सामना करावा लागेल. म्हणजे कामाचं करेक्शन करून देणे हे काम यामध्ये आता या महिन्यात जास्त येणार तुम्हाला. पूर्वी केलेल्या कामाचं करेक्शन करून द्या, हे बरोबर नाही हे ठीक करून द्या, ते तुम्ही दिलेलं अमुक नाही आहे, अशा पद्धतीने कामावर जरा फोकस करावा लागेल. पण ते तुम्हीच केलेलं कार्य आहे, तुम्ही डिनाय करू नाही शकत. म्हणून त्यासाठी आपला वेळ देणे आणि त्याप्रमाणे ते करून घेणे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला या महिन्यात करायच्या आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींना असंच मी सांगू इच्छितो. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा उच्च शिक्षण घेत आहेत किंवा उच्च शिक्षणाच्या तयारीत आहेत, त्या मुलांनी आपला जो फोकस आहे तो अजिबात ढळू देऊ नका. आपण जे करतो आहे आणि ज्यासाठी आपलं जे परदेश गमन आहे त्याकडे पूर्ण लक्ष द्या. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या वेळच्या वेळी करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की त्या स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते विक्षिप्तपणा थोडासा काहीतरी करतील. विक्षिप्तपणा वयानुसार असू शकतो. साधारण 80-90 वर्षाची झालेली माणसं जी आहेत त्यांच्या विचारामध्ये आणि आपल्या विचारामध्ये फरक पडतो.
तर त्यामुळे तो विक्षिप्तपणा आपल्याला वाटेल. प्रत्यक्षात तसं नसतं. त्यांची एक जगण्याची स्टाईल असते. ते ती स्टाईल सहसा पटकन सोडू शकत नाहीत, कारण इतक्या वर्षांचा तो सहवास असतो आणि त्या कारणाने थोडंसं वादविवाद होईल असं मला या ठिकाणी दिसून येतं. तर ते टाळण्याकडे आपला कल असू द्या किंवा त्या शक्यतो गोष्टी होणारच नाहीत असं बघा, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. मिथुन राशी या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घर खरेदीसाठी काही रक्कम, मोठी रक्कम आपली खर्च होणार आहे. झाली तरी हरकत नाही, कोणाला तरी त्यापासून समाधान आहे. त्यामुळे तो खर्च जरूर असेल तर तुम्ही अवश्य करा. त्यामध्ये नाही म्हणून किंवा टाळण्याचा प्रयत्न करून असं काही करू नका, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. ऑगस्ट 25 या महिन्यासाठी मिथुन राशींच्या व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो की आपलं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न पहिल्या 15 आठवड्यात बुद्धीच्या जोरावर, म्हणजे आपण कन्सल्टन्सी वगैरे जे काही असा बिझनेस करत असाल आपापल्या फील्डमध्ये, तर ते आपल्याला चांगला रिटर्न्स देऊ शकतात. म्हणून जे असे लोक आहेत त्यांच्या कामामध्ये कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही स्वतः या ठिकाणी लक्ष घाला आणि लोकांची अनुकूलता मिळवा, असंच या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या घरातली उपकरणं जी आहेत ती उपकरणं वेगवेगळ्या कारणाने बिघडतील असं दिसून येतं. म्हणजे अमुक पंख्याची मोटर गेली किंवा आपला मिक्सर ग्राइंडर आहे त्याची मोटर खराब झाली, अशा काहीतरी तक्रारी त्यांना या महिन्यामध्ये येतील. टी व्ही खराब झाला, अशासुद्धा तक्रारी, घरातल्या वस्तू खराब होण्याच्या तक्रारी, असं मी विशेष करून सांगू इच्छितो. त्या अशा तक्रारी येतील, त्या योग्य प्रकारे तुम्ही हँडल करा आणि घरच्यांना हे आश्वासन द्या की वस्तू रिपेअर झाल्यावर आपल्या घरीच येणार आहे किंवा आपल्या घरी तेवढी जागा ठेवली पाहिजे वगैरे वगैरे, ज्या त्या काही शंका आहेत त्या तेवढ्या दूर कराव्यात, असं माझं स्पष्ट मत आहे. बाकी धार्मिक बाबतीत तुमचं खूपसं जे काही आहे करायच्या गोष्टी त्या तुमच्या हातून घडत नाही आहेत किंवा राधा तुम्ही करत नाही आहेत असं म्हटलं तरी चालेल, पण तसं करू नका. गुरुमंत्र जो आहे तो एकदा घेतल्यानंतर रोज तो जपावा लागतो. त्याला आज जमलं तर केलं, उद्या जमलं तर नाही केला असं चालत नाही. त्यामुळे जी कमिटमेंट आहे ती कमिटमेंट पूर्ण करण्याकडे तुमचं लक्ष असू द्या किंवा आपला कटाक्ष जो आहे तो त्याकडे असू द्या, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः आपले हितशत्रू जे आहेत त्यांच्यापासून दूर राहा. कारण त्यांच्याकडून काहीतरी अपमान होऊ शकतो किंवा तुम्हाला खायला देण्यापासून, म्हणजे प्रसाद खायला दिला, असं काही खायला दिलं, त्या खाण्यामधून काहीतरी वेगळ्या विद्येचा आधार घेऊन काहीतरी केलेल्या गोष्टी असू शकतात. त्यामुळे शक्यतो प्रसाद वगैरे असेल तर एक नगभर किंवा अगदी थेंबरच खा, जास्त खाऊ नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो. मिथुन राशी या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपले आरोग्य आणि प्रकृती हे दोन्ही देवाच्या दयेने उत्तम आहेत. पण तरीसुद्धा विरोधाभासाच्या ज्या काही ग्रहान आहे ते ह्यावेळेला सक्रिय असल्यामुळे तुम्ही स्वतः या महिन्यात नवग्रह स्तोत्र, म्हणजे आपल्या श्रद्धा चॅनलवर उपलब्ध आहे यूट्यूबच्या, तर तिकडून डाउनलोड करा आणि रोज ऐका, किमान वाचण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू जमलं तर अवश्य वाचा, हाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींचं मार्गदर्शन.